निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। आगामी विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि जर विधानसभा निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असाल, त्याची तयारी करत असाल तर त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण जर तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर अशा उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे। त्याशिवाय राजकीय पक्षांना सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का निवडलाय याचं कारण सुद्धा द्यावं लागणार आहे। आणि हा नियम नेमका कशासाठी आहे, कधीपासून आहे, या सगळ्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम सर आहेत। सर, हा नियम कधीपासून आहे आणि खरंच जर नियम हा आधीपासून असेल तर त्याची अंमलबजावणी होते का? निवडणूक आयोगाने ज्या नियमाचा काल उल्लेख केला आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, तो नियम काही नवीन असा नाहीये। लोकप्रहार वर्सेस भारत सरकार 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्ट केलं होतं की निवडणुकीला जे उमेदवार उभे राहतात त्यांना त्यांचं नामनिर्देशन पत्र मध्ये त्यांचं सगळं याबद्दलचं, त्यांच्याबद्दल कुठले गुन्हे दाखल आहेत, काय आहेत याची माहिती द्यावी लागेल। याचा उद्देश एक आहे की जनतेला माहीत असावं की आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत किंबहुना ज्या राजकीय पक्षाची आयडिओलॉजी आपल्याला मान्य आहे त्या राजकीय पक्षाने आपल्या पक्षातर्फे कोणाला उभं केलं आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांचं क्रिमिनल पार्श्वभूमी त्यांना आहे का। परंतु या बाबतीत मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हणजे जसं आपल्या घटनेमध्येच तरतूद आहे की ज्याला 2 वर्षापेक्षा शिक्षा झाली असेल त्याला उभंच राहता येत नाही आणि त्याच्यामुळे फक्त गुन्ह्यांची जंत्री देऊन उमेदवारांना सावध करणे आणि संबंधित राजकीय पक्षाने आपले जे उमेदवार निवडलेले आहेत त्या संदर्भात सावध करणं हा उद्देश फक्त दिसतोय। नाही, मतदारांना एक स्पष्टीकरण येईल, पारदर्शकता येईल मतदारांसमोर। निश्चित मतदारांना हल्ली हा अधिकार प्राप्त होईल की आपण ज्या राजकीय पक्षाची आयडिओलॉजी मान्य करणार आहोत किंबहुना आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे हे त्यांना तपासण्याचा अधिकार आहे। त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण तशा प्रकारच्या सूचनांचं पालन सुद्धा त्यांना करावं लागणार आहे। कॅमेरामन विनय राजभर मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।